HT न्यूज इंडिया, सच के साथ। हिंगणघाट शहरात अवैध दारू साठ्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 12,06,700 रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त। पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माकर मुंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वानखडे हे दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी रात्री नाईट गस्त पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की महात्मा फुलेवाड हिंगणघाट येथे राहणारा पंकज काळे याच्या घरी अवैधरित्या देशी विदेशी दारूचा मोठा साठा ठेवण्यात आलाय। सदर सर्व दारू पंचासमक्ष जप्त करण्यात आली असून मोक्यावरच जप्ती पंचनामा करून संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार नायक यांच्या आदेशानुसार करण्यात आली। संपूर्ण कार्यवाही पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माकर मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात डीबी पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस हवालदार किशोर कडू, जगदीश चव्हाण, सुनील मेंढे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई आशिष नेवारे, मंगेश वाघमारे आणि रोहित साठे यांनी यशस्वीपणे पार पाडली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस स्टेशन करत आहे। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।